हे आहेत श्री राम चौबे, जे पीए आहेत अजित पवारांचे. यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती तर 4 एप्रिल 2023 पासून. 2023 पासून पीए ला माहिती आहे, पीए चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आताच्या घटकेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे, 10 नोव्हेंबर 2025ला आत्ता, म्हणजे हे सगळं जेव्हा गुन्हा झाला, अमुक झालं, तेव्हा राम चौबे सीपी ऑफिसला येतात, तृप्ता ठाकूरला सांगतात मी सीपी ऑफिसला पोहोचलोय. म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जात आहेत. एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते. वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग. हे पूर्णच पूर्ण बघा, डिमांड नोटीस पासून सगळं हे पीएना माहिती होतं. आणि हे लेटर, जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली, ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सअपवर शेअर करण्यात आली. हे 15 नोव्हेंबरचे. हे सगळे 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 डिटेल्स. एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे ईओडब्ल्यूचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर सुद्धा शेअर केला गेलाय. आणि ह्याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल, कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये येईल. आता पुढचे मी दाखवते तुम्हाला. हे दुसरे ओएसडी अजित पवारांचे, ढाकणे नावाचे. हे तिसरे 3 जणांनी एकूण त्यांना कॉल्स केलेत आणि हे पाठवलेत. एक मिनिट, अजून एक होते ना, एक राम चौबे, एक ढाकणे आणि अजून एक तिसरे होते. ते या सगळ्यांनी, आता आपण दिग्विजय पाटलांची जे झालेली जी तृप्ता ठाकूर बरोबरचं जे बोलणं होतं ते आहे. प्रशांत टेकाळे नावाचा जो होता अमेडियाचा, हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी माहिती तृप्ता ठाकूरनी जी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबर एक कव्हरिंग लेटर आहे, जे तिने ईओडब्ल्यूला पण लिहिलंय आणि ते तिने बावधन पोलीस स्टेशनला पण लिहिलंय. त्यामुळे ही जी माहिती आमच्याकडे काल परवा आली ती आधी त्यांनी पोलिसांना दिलेली आहे. आणि तरीही 18 तारखेपासून आजपर्यंत, आज तारीख 22, अजून पार्थ पवारचं नाव एफआयआर मध्ये आलेलं नाही. तर आताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचे, ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलंय, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ सरळ बोलणं होतं. आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालंय. गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. आणि मला मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय की आज तुम्ही ही एफआयआर तुमच्या बावधन पोलीस स्टेशन मधनं आणि ईओडब्ल्यू कडनं जर मागून पार्थ पवारवर आज केली नाही, आणि याच्यात सरळ सरळ 3 ओएसडी 3 अजित पवारांचे आहेत. आणि हे सरळ असताना सुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन, मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ पार्थ पवारवर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला, ही विनंती नाही, आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल. आत्ताच्या घटकेला आम्हाला क्लिअर कट पुराव्यानिशी कळलंय की अजित पवारांचा याच्यात सहभाग आहे. ह्या व्यवहार 2021 पासून पॉवर ऑफ अटॉर्नी, तिथे कोण दिग्विजय पाटील नाही, अमेडिया नाहीये, कोणी नाही, सरळ सरळ शीतल तेजवाणी आणि पार्थ पवार मध्ये झालेला हा व्यवहार आहे. याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही. बाकीची लोक नंतर आली. सगळ्या यंत्रणेची त्यांना साथ होती. कलेक्टर स्टॅम्प्स त्यांची सगळी कारवाई करत होते. आणि 3 ओएसडी अजित पवारांचे हे त्याच्यात त्यांना सहभाग होता. हे आता सरळ सरळ दिसतंय.